कार्यक्रमच्या स्थळ आणि मंडप, तुमच्या बसण्याची व्यवस्था ही तुमची मर्यादा आहे. याच्या बाहेर जायच्याच आम्ही परवानगी घेऊनच गेलो. साहेब मला जायचं थोडंसं बाहेर, एवढा नाही बसू शकत मी, लोट नाही, पाठीचा काही ठेकायला नव्हता, चला थोडं बाहेरून यावं, पण परवानगी घेऊन गेलो. म्हणून जे कोणी बाहेर आहेत त्यांनी मंडपामध्ये येऊन बसावं. तशी आपण सर्व, मी तुमची स्तुती बाहेर जाऊन केली की मी पहिल्यांदा एका ग्रामीण क्षेत्रामध्ये पाहत आहोत की सर्व सेविका आणि सेवक असे शांत बसलेले आहेत. एवढा शांतपणा कुठं पाहायला मिळत नाही आणि ही आनंदाची गोष्ट. आज चर्चा बैठक सेवक संमेलनाचा कार्यक्रम, आनंदाची गोष्ट अशी की या गावातील 23 वर्षाची परंपरा आहे, पण यांनी एक आंतरराष्ट्रीय परंपरेला जपलं, ते म्हणजे आज प्रेम दिवस 14 फेब्रुवारी. आणि आजच्या दिवशी मुलं मुली इथेच आहे, म्हणजे इकडे फुल कमी विकले असतील असं म्हणायला हरकत नाही. पण आज अशा दिवशी, ज्या दिवशी प्रेम दिवस आहे आंतरराष्ट्रीय, आणि सर्व सेवकांमध्ये प्रेम म्हणजे स्नेह निर्माण व्हावा म्हणून प्रेम संमेलन, ज्याला आपण स्नेह संमेलन असं म्हणतो, ते आयोजित केलेलं आहे. हे सौभाग्याची गोष्ट आहे. याकरता आयोजक हे आपण त्याला का म्हणू, नाही आयोजक शेंडेजी आणि त्यांची चमू हे शाबासकीस पात्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. चर्चा बैठक सुरू व्हायच्या अगोदर महानपैकी बाबा जिंदगी जे बसले राहायचे तेव्हा सेवकांना विचारायचे, सेवक कहे कैसे बुलावा किए. आता सेवक जेव्हा उभा होतो सेवकाला प्रश्न केला जाते, तेव्हा सेवक म्हणते की मला काय आदेश आहे. मग अध्यक्षाला सांगतो की 4 तत्वावर बोला, अनुभव सांगा, नाही का, 3 शब्दावर करा. ही परंपरा आहे जी बाबांसोबत होती, ती सेवकांसोबत आलेली आहे. आता मी पण असं विचारू शकतो, पण आपल्याला विषय दिला गेला 4 तत्व 3 शब्द 5 नियम, सेवकांना आलेले अनुभव. आता ही चर्चा बैठकी जेव्हा आपण त्याकाची 9वे किंवा हवंकार्य किंवा आठवडी बैठक घेतो, त्यामध्ये असे विषय मांडत असतो. पण सेवक संमेलन हा मानव धर्माचे असते म्हणून आपण एक जनरल विषयावरती बोलतो. धर्माला काय अपेक्षा आहे सर्व सेवकांकडून, समाजाला काय अपेक्षा आहे या मानव धर्माकडून, आपण असे विषय मांडतो. त्याला अनुसरून थोडक्यामध्ये बोलतोय. सर्वप्रथम सुरुवात करायच्या अगोदर ज्यांच्या नावाने आपण इथं सर्व जमलेलो आहोत, प्रत्येक आत्म्यात तो बसलेला आहे, एकतेच्या रूपामध्ये एवढ्या मोठ्या शक्तीच्या रूपात तिथे जमा झालेला आहे. त्या परमात्म्याला आपण एकतेने सर्व सेवक सेविका बहिणी बालगोपाळ एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा फक्त शांत करा. जे बोलतात त्यांना वाटत नाही की आम्ही बोलून राहिलो, पण त्यांच्यामुळे इतरांना मात्र गोंधळ होतो. मी मगाशी शब्द दिला होता की कोणी आता बोलणारे पुष्कळ, एवढा मोठा मंच मी कधी पाहिला नाही, आणि त्यात एवढी भरीव संख्या बायांची सेविकांची मी तेही कधी पाहिली नाही का. हा 50-50 म्हणता येईल किंवा समान अधिकार म्हणता येईल. बाबांनी समान जाती सांगितल्या, 2 नर आणि नारी, आणि ते आज आमच्या स्टेजवर बसलेले आहेत. हे अभिमानाची गोष्ट आहे. आणि एवढे लोक आहेत बाबा, मग तुम्ही प्रणाम करून महिना म्हणण्यापेक्षा डायरेक्ट प्रणाम करा आणि सांगा, व त्याला प्रणाम केल्याशिवाय सुरुवात करता येत नाही. पण आता हा अध्यक्ष मार्ग शेवटचा आहे आणि मी माझ्या मगाचा शब्द मागे घेतो आणि सुरुवात आदेशाने करतो. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तिलकी नागपूरच्या बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे सेवक संमेलन तसेच सामूहिक हवन कार्य मौजा डोंगरगाव खजरी येथे पार पडले असून त्या निमित्ताची चर्चा बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये सृष्टीचे रचयिता व बुद्धिजीविता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम बाबा हनुमान. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारे आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदगी उपस्थित, त्यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा उपस्थित सेवक सेविका आई बहिणी बालगोपाळ आदरणीय मंच, माझे सर्व वरिष्ठ मार्गदर्शक मंडळी, आमंत्रित पाहुणे,
आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेला आपण सर्व सेविका बहिणी बालगोपाळ सर्वांना मी नमस्कार करतो आणि माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो. मी इथं पहिल्यांदा आलो, शेंडीची पहिल्यांदा आलो. आता कोणत्या विषयावर बोलावं हा एक माझ्या विषय राहू शकतो. मी खूप दिवस झाले, म्हणजे वर्ष झाले का मी एका विषयावर बोललो नाही. तो विषय आता कोणी तत्वावर बोललं, नियमावर पण बोलले, मला छान वाटलं. तत्व शब्द नियमांचा आधार घेऊन आपलं मत या मानव धर्माविषयी मांडणे आनंदाची गोष्ट आहे. अशी कला प्रत्येकाला अवगतही होत नाही, पण प्रत्येक आत्म्यात परमात्मा बसल्या तो कंठामध्ये येऊन बोलतो. ज्याच्या ध्येय आणि भावना नेक असेल, नाही का, एक लक्ष एक चित्त असेल तर भगवंत त्याला साथ देतो. आणि अनपड, अनाडी, अज्ञानी, ग्रामीण जे काय आपण तसं म्हणता, या सर्वांना मात्र वाणी येते. नाही, या मार्गामध्ये अज्ञानी कोणीच नाही, सर्व ज्ञानी आहेत. बाबांनी म्हटलं की जिस सेवक को भगवान का परिचय हो गया उस सेवक कभी अज्ञानी नहीं रहा, क्योंकि उसे मालूम हो गया कि भगवान मेरे पास है और यही वैचारिक क्रांति है. मरे या जिए भगत नाम पर और भगवान मेरे पास है, यही वैचारिक क्रांति है. तो जिसे ये वैचारिक क्रांति जिसकी हो चुकी है वो विचारों से अभी अज्ञानी नहीं रहा. पण आम्हाला मात्र आम्ही जसं म्हणतो, बाबांनी म्हटलं हा अनंत रूपी एक भगवान आहे. मी काल परवा एका ठिकाणी म्हटलं की माझा भगवंत अनंत रूपी जसा आहे तसा अनंत गुणी आहे. त्याचे गुण एका शब्दात एका वाक्यात नाही सांगता. पण या मार्गामध्ये सेवकाला या मार्गाशी जोडण्याकरता, म्हणजे मानवाला मार्गाशी जोडायचं असेल, मानव मार्गाशी जोडल्यावर सेवक बनतो. आणि त्याला सेवक बनण्याकरता काही वचनबद्ध करणारे शब्द आहेत. एक विनंती आहे, त्या विनंतीचा आम्हाला शब्दशः अर्थ कळायला पाहिजे. आता विनंतीवर मी या क्षेत्रामध्ये नाहीच बोललो, नाही का. विनंतीवर पुष्कळ लोक मार्गदर्शन नाही करत. 4 तत्व 3 शब्द 5 नियमावर आपण जनरली बोलतो. चला आज आपण विनंतीवर बोलूया. विनंतीमधून आपण विषयाकडे वळूया की आमची विनंती आम्हाला काय. आमची विनंती हा जो साकार आहे, त्याला मनुष्य म्हटलं, ज्यांनी शरीर धारण केलं, त्याला निराकाराची जोड. निराकाराची जोडण्याकरता आम्हाला कोणतंही व्रत, वैकल्य, कोणतं दान, धर्म, बली द्यावी लागेल. शब्द हा भगवान आहे आणि तो शब्दावर उभा आहे. कुणा करता? ज्याचा विश्वास भगवंतावर. विश्वास नसेल तर तुमच्याकरता कोणता शब्दही कार्य करणार नाही. एक नाही 5 अगरबत्ती लावाल तर तुम्हाला तो भगवंताची कृपा मिळणार. म्हणून विश्वास पाहिजे. म्हणून शब्द हा भगवान आहे आणि तो विश्वासावर उभा आहे, हे तेवढं सत्य आहे. म्हणून तुम्हाला मग असे म्हटलं, जरी काही शब्द असे असतील, पण हा भगवंत अनंत गुणी आहे. अनंत गुणी, तो विश्वासावर उभा. आणि त्या विश्वासाने जेव्हा मनुष्य भगवंताला शरण येतो, त्याला मरे या जिये भगत नाम असा वचनबद्ध करतो. मरे या जिये, अरे त्याला जगावचा आहे म्हणून या मार्गात आला, तुम्ही मरावं लागते असे म्हणतो. असा म्हणल्यावर तो तर पुन्हा घाबरत, अबे जगासाठी आलो यार, मी मराच्या गोष्टी करते, माझी 3 हात फाटली आहे पहिले मराच्या भीतीनं. ही भारती पण हे शब्द आम्हाला काय शिकवतात? हे मरे या जिये भगत नाम मला कशा प्रकारे भगवंताशी जोडणारी म्हणजे विनंती आहे. ती विनंती कशी आहे, एक शब्द समजा. मी एकेका शब्दावर बोलतो. विशेष पहिली ओढ महत्वाची की भगवान बाबा हनुमान, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मला काल परवा एका उपाध्यक्षाने आमच्या बैठकीमध्ये संमेलनामध्ये विचारलं, बाबांनी जुने विचार बंद केले, सांगा म्हणे नवीन विचार कोणते सांगितले है ना. सुंदर प्रश्न आहे. आम्हाला मूर्खासारखा हसा येऊ शकते, पण ज्या माणसाने प्रश्न निर्माण केला नक्की त्यांनी अभ्यास केला, म्हणून त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. प्रत्येक मनुष्य प्रश्न निर्माण करू शकत नाही. प्रश्न निर्माण करण्याकरता आपण अभ्यासाची आवश्यकता आहे, स्मरणाची आवश्यकता आहे, चिंतन मनन स्मरणची आवश्यकता आहे. उत्तर देण्याकरता पण त्याच गोष्टीची आवश्यकता आहे. तेव्हा मनुष्य त्या शब्दावर काहीतरी सांगू शकतो. मगाशी मी पाहिलं कोणतरी असं बोललं नाही का, निजी निवास ये भगवान का घर है और मंडळ क्या बोले शैतान है. त्यांच्याकरता मी सुंदर शब्द लिहून ठेवलं होतो, बोले उतना ही जितना अनुभव है. तेवढंच बोलावं जेवढा अनुभव आहे. शब्द तोच द्या जो तुम्ही सिद्ध करू शकता. आता शब्द अंगावर बसल्याशिवाय राहणार, उरावर घेऊन बसा. शब्द तोच द्या जो सिद्ध करू शकता, नाही तर शब्द उरावर बसल्याशिवाय राहणार. म्हणून खूप सांभाळून बोलावं लागतं. कमी बोललो अति उत्तम. मी अज्ञानी बाबा म्हणतात त्याहून मोठा उत्तम.
आणि मला मार्गदर्शन करा असं कधी म्हटलं, अजून चांगली गोष्ट आहे. या मार्गात कोणीच ज्ञानी नाही, आम्ही पण नाही. पण जेव्हा जेव्हा कोणी व्यक्ती आम्हाला त्या क्षणामध्ये काहीतरी सांगते, तो त्या क्षणाचा आमचा गुरु असतो. तो त्या क्षणाचा आमचा गुरु असते. मी भुललो, भटकलो, मला समजून नाही राहिला रस्ता कुठे आहे. कोणतरी मला मिळाला, एक ढोलकी मिळाला, गायराकी मिळाला, कोणतरी व्यक्ती मिळाला. दादा कुठे गे? म्हणजे मी भटकलो, मला समजत नाही. कुठे जायचं बेटा तुला? बस मी इकडच्या होती. तू एक काम कर बेटा, या मार्गाने जा ना, अशा मार्गाने कसा वळतो, तू या पद्धतीने भेटून जाईल. तो त्या क्षणाचा माझा गुरु होता, त्यांनी मला मार्ग दाखवला. तो त्या क्षणाचा माझा गुरु. अशा प्रकारे पण समजून घ्या, एखाद्याला एखादी गोष्ट सांगता आली म्हणून तो ज्ञानी नाही, आणि ज्याला नाही समजलं तो तर नाही शकत, तो अज्ञानी पण नाही. होऊ शकते एखादी गोष्ट एखाद्याला माहित आहे, पण त्याला दुसरी गोष्ट माहित नसते. हा मार्ग आहे. मानता की बाबा जिंदूजी ज्या ज्या क्षेत्रामध्ये बोलले, अलग अलग क्षेत्रामध्ये जाऊन इथं काय बोलले हा इथल्या लोकांना माहित आहे, पण तिकडच्या लोकांना माहित नाही. पण तिथं काय बोलले ते इकडच्या लोकांना माहित नाही. सर्वांना माहित आहे झोपमध्ये बाबांनी सत्यव्रत प्रेमाची भीक मागली होती. तेव्हा किती लोक होते तुम्ही सांगू शकता? नाही, कारण की तेव्हा तुम्ही उपस्थित नव्हते. बरोबर का? पडद्यामागची भूमिका आणि साकार भूमिका ही कशी असते. पण माझ्या बाबांचे एकच शब्द जातो, आणि बाबांनी जो विनंती, बाबांनी ज्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या कोणाला बदलवता येणार नाही. या मार्गाची रूपरेषा कोणाला बदलवता येत नाही, हे तर ही प्रमुख गोष्ट वेगळी आहे. याशिवाय महानता की बाबा निमदेवजी यांनी दिलेले एकच शब्द जागृत आहे. कारण की बाबांनी शब्द तेव्हा दिले, ही वस्तू तेव्हा दिली जेव्हा बाबाला भगवंताची प्राप्ती झाली. आणि जेव्हा भगवंताची प्राप्ती ज्या व्यक्तींना होत असतो, तेव्हा तो जो बोलतो तो त्याचे शब्द नसतात, ते त्याच्या मार्फत परमात्म्याचे शब्द असतात, पण तो शब्द जागृत असतात. बाबांनी प्राप्तीनंतर शब्द दिला, विनंती दिली, प्रार्थना दिली, चर्चापटीचा आदेश दिला, प्रणाम आणि जयघोष दिला. आणि म्हणून मी प्रणाम करताना फक्त तेच नाव घेतो जे आहे. जयघोष करताना जे नाव लिहिले आहे. आता नवीन नावाची प्रथा निघाली 2007 पासून, 4 पासून सुरुवात झाली, ती मी नाही करत. 90 मध्ये आई भगवंतात विलीन झाली, 96 मध्ये बाबा विलीन झाले. बाबाच्या समोर कोणी आईचं नाव घेतलं नाही. बाबा नंतरही 96 नंतरही 4 पर्यंत कोणी आईचं नाव घेतलं नाही. लताबाई बोर्डे या निर्माण झाल्या नसत्या, आणि त्यांनी त्या तारखेला तिची आठवण केला नसता, तिथून ती प्रथा सुरू झाली नसती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्या मोवाडी भवनात गेलो, तिथं रात्री काय घडलं हे मला सांगितलं गेलं, तिथून ही परंपरा सुरू झाली. मग एक बोलला का दुसऱ्याला आवडते, त्याने बोलायला सुरुवात केली. नाही, बरोबर तर आहे ना. बाबाच्या खांद्याला खांदा लावून बाबाला आपलं आयुष्य दिलं, पण बाबांनी पूजा करायला सांगितलं, नाव घ्यायला सांगितलं, आपलं आई वडिलांचं नाव नाही घेतलं. बाबाच्या हयातीमध्ये कोणी बाबाच्या आईचं नाव नाही घेतलं. मग बाबा भगवंता विलीन झाला 96 पासून 4 पर्यंत का बरं नाही घेतला? जर तुम्ही नंतर घेऊन आल्या तर हा दिलं कोणी? हा मानव निर्मित आहे. इस मार्ग में अगर दानव मर्जी नहीं चलेगी तो मानव मर्जी भी नहीं चलेगी, चलेगी भगवान की मर्जी चलेगी. विद्रोह असं असते. जीवनात केलेली सर्व पूजा जुने विचार बंद केला. हा विद्रोह या संस्काराशी, संस्कृतीशी, या हिंदू धर्माशी विद्रोह कशा करता केला? एक लक्ष, एक चित्त साधण्याकरता. कर्मकांडापासून मानवाला मोकळं केलं. दरवर्षी त्याच पूजा पुन्हा पुन्हा येतात. म्हणून बाबांनी म्हटलं सर्व बंद, एका परमात्म्याला म्हणा, जो निराकार आहे, सर्व सर्व आहे, सृष्टीचा रचत आहे, तुमच्या आमच्या सर्वांचा भगवान नाही, तो सर्व प्रकारच्या दुःखाचा नाश करणारी शक्ती आहे, असं परमात्म्याच्या परिचय आम्हाला मानता की बाजून घेतो. बाबा हनुमानजीच्या परिचय सांगितलं की हा अंजनी पुत्र रामजीचा दूत आहे असं नाही म्हटलं, शंकराचा अवतार आहे असं नाही म्हटलं, रुद्र नाही म्हटलं. त्यांचा परिचय नाही सांगितला. हनुमानजी जी विधी केली त्या मंत्राचे दुःख दूर नाही झाले. त्यांनाच प्रश्न केला, भगवान किसे कहे, शैतान किसे कहे? भगवान हमें ऐसी शक्ति का परिचय दो, नहीं ऐसे संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो कल्पना रूपी शक्ति का नाश कर सकती है? तेव्हा त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले, आता पण त्यांच्याच मुखातून निघाले, तेच ऐकत होते आणि तेच सांगत होते. असं का बरं होतं? ही अभ्यासाची, हा अभ्यास नाही जमून राहिला आम्हाला. बाबांच्या सोबत राहिलो पण कळलं का बरं नाही? राम पूर्ण ब्रह्म होता. काय होता? राम पूर्ण ब्रह्म होता. पण सीता आणि रुक्मिणीच्या मोहामुळे लक्ष्मण नावाचा जीव आपल्या सख्या भावामध्ये ब्रह्म आहे हे ओळखू शकला नाही. कारण की मोहामुळे त्यांना फक्त भावाच्या नजरेने पाहिलं. आम्ही बाबांना एक व्यक्ती म्हणून पाहिला, फक्त विचार करावी ती शक्ती म्हणून पाहत आल्या पाहिजे. आता शक्ती का बरं म्हणतो मी?
मैंने 2-4-5 दिन पहले या 1-2 सम्मेलन के बीच में यूट्यूब में आ चुका है। मैंने एक बहुत अच्छी बात की, महान त्यागी बाबा जमदेव जी मानव धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारा आम्ही असा जेव्हा उल्लेख करतो मी जागृत व्यक्तिमत्वाचा केसलवाण्यामध्ये बोलतो। आता बोललो बुगातून निघाला, सिद्ध करून दाखवायचा होता, त्याचं डिटेल सांगितलं। संसार में ऐसा कोई व्यक्ति जिसे परमात्मा का परिचय हुआ हो, संसार में ऐसा कोई व्यक्ति जिसे परमात्मा का परिचय हुआ हो, उसके बाद वो व्यक्ति साधारण व्यक्ति नहीं रहा। वो जो बोलता वो भगवान बोलता, जो भगवान बोलता वो बोलता। हे सत्य आहे। आणि त्यावर महत्वाची गोष्ट जर कोणती असेल, सर्वात महत्वाची गोष्ट ती गोष्ट अशी की जिवंतपणे जीव वेशीला टाकून ठेवलं। तुझ्या शर्ट टांगता का ना, शर्ट टावेल टांगता, कपडे टांगता, काढून वापरून झाल्यावर तसा जीव टांगून ठेवलं आणि पूजेला बसले आणि परवा सांगितलं एक ते शक्य प्राप्ती करेल, नाहीतर भगवंतात विलीन होऊन गेले। माझ्यावर कमी जास्त झालं तर माझ्या परिवारात तुम्ही सांभाळा, कुटुंबाला म्हणजे बाबांना जिवंतपणे फारच जवानी जीव टांगून विनंती करायला बसला, या कार्याला सुरुवात केली। हाच बाबांचा महान त्याग। पुन्हा दुसरा महान त्याग कोणता तर बाबा मुलाजवळ गेले। पहा व्यक्तीमध्ये मोह माया हे कशा प्रकारचे असते। मी विनंती बोली म्हणतो पण भरसाच त्या मुलाला वाटलं मोह माया पासून परावृत्त। 3 गोष्टी आहेत, या 3 तत्वाला समजून घ्या। जन्म घेतल्यानंतर 3 तत्व कोणते कोणते? तो, मी आणि आम्ही। तो म्हणजे परमात्मा, मी म्हणजे जीव, आम्ही म्हणजे मोहमाया। माझी बायको, माझे पोरं, माझे लेकरं, माझे मायबाप, माझा नातवड, माझा गुतवळ, माझी जात, माझा समाज, माझा गाव, अरे माझे माझे माझा नातू, ही मोहमाया। आता प्रश्न असा पडला या जीवाला, भगवंताची प्राप्ती होऊच शकत नाही जर तो मोहमायामध्ये गुरफटला आहे। आणि मोहमाया तो सोडू शकत नाही, त्याच्यापासून तो बनला आहे। प्रत्येक मानवाचे खून कोणते षडरी खून, काम, क्रोध, मत मोह माया मस्तर ना अहंकार, तो बनलेला चुकू शकत नाही। कसा प्राप्ती होईल, परमात्म्याचा परिचय कसा होईल? म्हणून सुटण्याचा मार्ग एकच आहे, त्याला भगवंताकडे वळावं लागेल। जर त्याला भगवंताचा परिचय झाला तर तो मोह मायापासून अलिप्त होते। याचं सुंदर उदाहरण महान त्यागी बाबा जमदेव। महान त्यागी बाबा जमदेवजी परमात्म्याचा परिचय झाला, अमेरिकेला मुलाकडे गेले, जाऊन स्पष्ट म्हणला का मी इथं राहत नाही, मला माझ्या गोकुळात जायचं। बाबांनी एकटूच्या एक मुलाचा साथ सोडून भारतामध्ये वापस आले। मोह मायाचा मोठा त्याग हा आहे म्हणून बाबा महान त्यागी, म्हणून बाबा महान त्यागी। मी विनंतीवर बोलतो म्हटलं पण माझ्या वेळ याच्यामध्ये चला आपण विनंतीवर बोलूया। तुम्ही जे विनंती म्हणतात ती तुम्हाला परमात्म्याशी जोडते, तुम्हाला सेवक बनवते। विनंती एक अशी गोष्ट आहे, तुम्ही मोठ्यात मोठी चूक केल्या आणि मोठ्यात मोठा संकट निर्माण झाला असेल, मोठ्यात मोठा संकट निर्माण झाला, एका तसा 3दा विनंती म्हणा, तुमची सुटका होती। विनंती एवढी महान आहे, क्षमेचे कार्य करता सकाळ संध्याकाळ विनंती म्हणावी लागते। जेव्हा कापूर लागला तेव्हा विनंती म्हणावी लागते। एक हवन घडवता, हवनात 3दा ज्योत पेटते, तुम्ही तेव्हा विनंतीच म्हणता, कोणीच प्रार्थना म्हणत नाही। दिव्याजवळ हवन कुंड पेटवताना आणि हवन आटोपल्यानंतर कापूर लावता म्हणता, विनंतीच म्हणता। विनंती म्हणजे काय, किती महत्वाची आहे विनंती, जी आम्हाला कर्मभोगातून सोडवते। विनंती जी आम्हाला परमात्म्याशी जोडते, विनंती जी आम्हाला वचनबद्ध करते। विनंती भगवान बाबा हनुमान, भग म्हणजे हवा, वान म्हणजे रूप, थोडा थोड्याचं वान आहे तुया, वान म्हणजे रूप कार्यावानाचा, तुम्हाला एक मला पण म्हणू शकते। वान म्हणजे रूप, भग म्हणजे हवा, हवा रूपी भगवान नाही भगवान बाबा हनुमान। बाबा म्हणजे पिता, पिता म्हणजे पालनहार। भगवंता मी तुझ्या चरणी मेलो, मेल्यावर आम्हाला जगवणार कोण? पिता। आमच्या मरेपर्यंत त्याच्या नावाने राहिलो तर आमचा पालन पोषण करणारा कोण? पिता, त्याला बाबा असं म्हणतात। भगवान बाबा हनुमान, हनुमान म्हणजेच काय होतं?
कलियुगामध्ये कार्य करणारी एकमेव शक्ती म्हणजे हनुमान. कलियुगात जेव्हा सतयुगात द्वापर गेला त्रेतायुग वगैरे तेव्हा जो युग सुरू झाला या युगामध्ये कोणत्याच देवाची शक्ती काम करणारी नव्हती आणि नाही. फक्त एकमेव शक्ती काम करू शकते, त्याचं नाव होतं हनुमान. म्हणून हनुमान भगवान बाबा हनुमान मी म्हणजे कोण? योगेश तुरस का स्वतः मी म्हणजे जीव. मी म्हणजे जीव. मी जीवनात केलेली, जीवनात म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जो काळ आहे त्याला जीवन असं म्हणतात. जीवनात मी जीवनात केलेली सर्व पूजा मुठपूजा, बलीची पूजा, जप तप, मूर्ती पूजा, उपवासवाडी आहे का, स्तोत्र श्रवण नाही, जीवनात केली सर्व पूजा बंद केली. आणि मी मरीन किंवा जगी जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला मानित. हाच तत्व हो मरे या जी भगत नाम. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला मानित. आता मी म्हणजे जीव सांगितलो, पण जीवामध्ये खूप सुंदर आहे. बाबांनी काय म्हटलं, प्रत्येक जीवात परमात्मा नाही म्हटलं, प्रत्येक आत्म्यात परमात्मा आहे म्हटलं. प्रथम जीव, जीवामध्ये आत्मा, आत्म्यामध्ये परमात्मा. कसा संयोग आहे? कधी एवढा डिटेल आपण विचार केला का? प्रत्येक जीव, जीवामध्ये आत्मा आणि आत्म्यामध्ये परमात्मा बसला. आत्माने साथ सोडला तर शरीर नश्वर आहे. आत्मा ओढून गेली, भगवंत राहील का? नाही. शरीराच्या साथीदार नाही. प्रत्येक जीवात परमात्मा. एकाच भगवंताला मानी मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. हा एक वाक्य असं आहे की पिढून पिढीपासून त्याचा रोग असेल तरी नाहीसा होतो. ज्याला कोड म्हणतात पिढून पिढीपासून, दमा म्हणतात, शुगर म्हणतात, बरोबर आहे. हे पिढून पिढीचे आहेत. याला म्हणतात DNA किंवा अनुवांशिक रोग, तो पण नाश करणारा. मी माझ्या कर्माने चुकलो. देवा, मी जो दुःखी आहो, माझ्यावर जे संकट आहे, नक्की हा माझ्या पूर्वजन्माचा प्राप असेल किंवा माझ्या प्रारब्ध कर्मभोग असेल. त्याला शुद्ध मराठीमध्ये प्रारब्ध म्हणतात. काय म्हणतात? प्रारब्ध. त्याला कर्मभोग असं म्हटलं गेलं. या कर्मभोगाच्या कारण जे काही गोष्ट असेल, जी काही, तिला म्हणतात मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. म्हणजे कर्मभोगातून सुटणे. म्हणून कोणत्या प्रकारचा रोग असेल, मार्गात आला की दुःख दूर होत. नॉट ओनली कल्पनारूपी शक्ती, फक्त कल्पनारूपी शक्तीच्या नाही, त्यांना शांत करायचं लेकरं तुमचे होत, ज्यांच्या कोणाच्या असेल. मी जर विषय सुटला सोडून द्याल माझ्या, मी बोलून जाईल. काय म्हटलं? कर्मभोगातून सोडवणारी शक्ती, तिचं नाव तुम्ही जवळच्या बाया उठून सांगा, बोलू शकत नाही का पोरी? बरं शांत राहा. कर्मभोगातून सोडवणारी एकमेव शक्ती माणसाला त्या दुःखापासून मुक्त करते. सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतात. मी माझ्या कर्मांनी चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश काय? बाबांचे आदेश. कोण बाबा? मग सांगितलं, जो बाबा बोलता हो तो बाबांचे आदेश. सत्य मर्यादा प्रेम. सत्य हा भगवान आहे. त्याला फाटे फोडू नका, हुशारकी दाखवू नका. मी पण दाखवायचा प्रयत्न करतो. सत्याचे प्रकार किती आहेत? सत्य, अर्धसत्य, पूर्ण सत्य, ब्रह्मसत्य की शाश्वत सत्य. पण एवढ्या व्याख्यात जाऊन करायचं का? मूळ पकडून टाकू आपण. नाही, मूळ पकडू. मूळ समजतं ना? मूळ कशाला म्हणतात? मूळ म्हणजे मूळ व्याध नाही, मूळ व्याधीचा मूळ नाही, मूळ झाडाचा मूळ नाही. मूळ दूध हा मूळ आहे. दुधापासून साय, त्याच्यापासून ताकही बनते, नंतर दही बनते, त्याची लोणी निघते,
त्याचा चक्का बनते, त्याचा तूप बनते, त्याच्या पनीर भेटते. पण या सगळ्याच्या कुटुंबातला पहिला मुख्य कोण हो? दूध. दूध. मी इकडे समोर घेऊन गेलो, कोणत्या शब्दाने इकडे आलो? सत्य. शाबाश. सत्य हा भगवान. सत्य बोलणे, नुसतं तोंडानं बोलायचा बस झाला, करणी पण सत्याची पाहिजे, वाणी पण सत्याची पाहिजे, विचार पण सत्याचे पाहिजे, भाव हा सत्य पाहिजे. नाही, भाव हा सत्य पाहिजे. त्याला म्हणून म्हटलं शब्द एक आहे सत्य बोलणे, पण त्याचे गुण अनेक. मर्यादा पाळणे बहुत मस्त विषय आहे. मर्यादा पाळणे, मर्यादा पाळणे. तत्व शब्द नियमामध्ये राहणे म्हणजे मर्यादेमध्ये राहणे. या तत्वसंयमाच्या बाहेर जाणे म्हणजे मर्यादा भंग होणे. मर्यादा तुटली, कार्यामध्ये दिलेल्या शब्दाला जागणे म्हणजे मर्यादा पाळणे. बाबांच्या आदेशाचा अधीन राहणे म्हणजे मर्यादा पाळणे. रूपरेषा घेऊन चालणे म्हणजे मर्यादा पाळणे. मर्यादा म्हणजे सीमा. इंग्लिश वर्ड बॉर्डर. त्याच्या पलीकडे गेला तर दुसरा तुम्हाला पकडून टाकत त्या देशाला. बरोबर. कसं आहे मग, बॉर्डर के अंदर रहो तो भगवान है, बॉर्डर पार करो तो शैतान है. और सुख देने वाला भगवान है, शैतान के अंदर में चलेगा तो दुख देगा, तुम्हें समाधान नहीं मिलेगा. तो लाइट सुरू करना. पहिले सावळा वंदरात जास्त चमकी नाही. मर्यादा पाळ. कार्यकर्ता दिलेले शब्द, त्याने दिलेले बंधन त्यानुसार करणं, त्याने दिलेल्या बंधनाच्या तंतोतंत पालन करणे म्हणजे मर्यादा पाळ. प्रेमाने वागणे हा शब्द खूप कठीण आहे. मी मागे सांगितलं का अध्यात्मामध्ये प्रेम नावाचा शब्द नाही. प्रेमाच्या काय प्रेम नाही तर काय? प्रेम जेव्हा उतरतो कर्तृत्वामध्ये तेव्हा प्रेम शब्द बदलून जाते. प्रेम पैशाशी केलं. एखाद्या माणसाला पैशावर खूप प्रेम करतात, साला लालची आहे. काय म्हणता तुम्ही त्याला? लालची म्हणता. प्रेम शब्द मिटला. बाई स्त्रीवर प्रेम, स्त्रीवर आहे, काम झाला, वासना झाली, प्रेम शब्द मिटला. प्रेम देवावर आहे, भक्ती म्हणता ना, प्रेम शब्द मिटला. प्रेम आत्म्यावर आहे, त्याला ज्ञान म्हणता ना, ज्ञान म्हणता का नाही, आत्मज्ञानची प्राप्ती. प्रेम शब्द मिटला. प्रेम माता पिता आणि गुरुजनावर आहे म्हणजे श्रद्धा. प्रेम शब्द मिटला. मिटला का नाही? आणि प्रेमाने वागायचं. आता नवीन प्रेम अस्तित्वात आलाय. मी आता मोठा झालो, मी आता मोठी झाली, माझा निर्णय मी घेईन, माझ्या जीवनाचा प्रश्न आहे. नाही, तुम्ही माझ्या मधात बोलणारे कोण होता? तुम्हाला काही अधिकार नाही. 19 वर्ष वय झाले, गव्हर्नमेंटने परवानगी दिली, चुपचाप किस्से काढून बॅग मध्ये भरणे, आपले कपडे लत्ते भरणे, मायबाबाचे पैसे भरणे. हा प्रेम नाही, आकर्षण. हा आकर्षण आहे. प्रेम कोणता आहे? माझ्या लेकरू, शेंबळा असो, मेमळा असो, लंगडा असो, लुला असो, काळा असो, गोरा असो, छोटा असो, मोठा असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, माझ्या लेकरू. माझ्या मांडीवरची केलेली मांडी कापून फेकत नाही. हा प्रेम. छोटा बाळ असो, करता करता उडला असेल तरी आई जेवण करते, रिस्क करत नाही, हात भरला काय ढोंगण व्हायला चालली जाते. हा प्रेम आहे. हा प्रेम करणारा कोण आहे? माता पिता आपल्या मुलांना. आणि या बकऱ्या सांगते का माय त्याच्यावर प्रेम आहे. ही घरघर की कहाणी आहे. हा प्रेमाने वाटला. प्रेम कसा त्याच्या प्रती की हर देश में तू, हर वेश में तू, तेरे रूप अनेक, तू एक ही आहे. तुम्ही कशी म्हटलं ना, हा प्रेम.
मी मरे या जी भगत नाम कर हा प्रेम, माझ्या सर्व परमात्मा आहे हा प्रेम. नाही आई वडिलांच्या वचनासाठी 14 वर्ष वनवास भोगणारा राम हा प्रेम. आपले कष्ट मागे ठेवून नाही सुख त्यागून दिलं. भातृप्रेम भरत राजाने दिलं. एक नव त्या रामायणातला एक असा पात्र ज्यांनी कोणताही गुन्हा केला नाही, पण मात्र प्रायश्चित भोगलं. गुन्हा त्याच्या माईनं केला. खाली झोपला, पादुका ठेवलं, राजभोग नाही स्वीकारला हा प्रेम. ज्याला त्यागमय जीवन असावं नाही का हा प्रेम. सत्य मर्यादा प्रेम जीवन बाबांच्या आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळी. 4 तत्व परमात्मा एक, मरे या जी भगत नाम पर, दुःखदारी दूर करते हुए उद्धार. या परमात्मा एक आणि मर्या जी भगत नाम पर मी वचन दिलं भगवंताला. भगवंत असा म्हणतोय मी तुझे दुःख दारिद्र्य दूर करून तुझा उद्धार करीन. तुला इच्छानुसार भोजन दे. इच्छानुसार भोजन म्हणजे कोणता? देवा तुमळा खावायचा आहे. जर असा असता शब्दशः अर्थ तर मी म्हणलो असतो देवा माझी इच्छा पियाची आहे घे भोजन, इच्छानुसार भोजन. पण असा त्याचा अर्थ नाही. इच्छानुसार भोजन भगवंत म्हणतोय तू माझ्या इच्छेनुसार कार्य कर, माझ्या इच्छेनुसार कार्य कर, तर मी तुझी इच्छा पूर्ण कर. समजले? मग इच्छा मर्यादेमध्ये राहून जी नियमात बसते ती मर्यादामध्ये आला. दारू पाणी सट्टा जीवन लटरी पटाची ओढ कुंबड्याची गाती नाही. चोरी करणं खोटं बोलणं राग आणणं नाही. अनेक देवांचे पूजन नाही. भावनेच्या आहारी जायचं नाही. मानवी जीवन खाल्ल्यानंतर कोणताही व्यसन करायचा नाही. ह्या तत्वामध्ये राहून या नियमामध्ये राहून देवा मला काहीच नाही. मी तुझ्या चरणी मिळेल तुझे कार्य करतो भगवंता. पण देवा मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो, माझी श्रद्धा आहे देवा. मला असं वाटतं की माझ्या नंतरही माझ्या घरी तुझी ज्योत पेटलीच आहे. तुझ्या नावाची आवधी सोडली पाहिजे, हवन घडल्या पाहिजे, माड जपला पाहिजे. एक तरी बाळ मला दे. नाही काव्य हा इच्छानुसार. गुरुजी तर माझी गोष्ट कशी आहे मी तो बोलून टाकतो तो शब्दाला का त्याच्या हा सुटून जाते माझ्या. मला कोणतं रोखणारा पाहिजे विचारतो डिप्टी. हा इच्छानुसार बोलेन अशी इच्छा तो पूर्ण करा माझ्याबद्दल. मार्गात कोण आल्याची माझे पतीदेव व्यसन करतात त्यांच्यापासून सुटल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मार्ग हा इच्छानुसार बोलेन. व्यसन सुटते. व्याधी आहे जी डॉक्टरनी म्हटलं की असाध्य आहे जी सगळीकडून हारलो जी आता पर्याय नाही जी मला जगायचे आहे. प्रश्न मिटते हा इच्छानुसार बोलेन. आणि हे सगळं दुःख दारिद्र्य दूर करण्याकरता तुम्ही जे प्रयत्न करता, हे सर्व दुःख दूर होण्याकरता तुम्ही जे प्रयत्न करता तुम्ही जो पैसा खर्च करता, तुम्ही वेळ खर्च करता, तुमच्या मागे दारिद्र्यता निर्माण होते. म्हणून दुःख दारिद्र्य त्याला दुःखदारी म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? दुःखदारी म्हणजे दुःख आणि दारिद्र्य दूर करते हुए उद्धार. उद्धार म्हणजे अंत समायचा. मराल तरी आत्मा भटकणार नाही, तुम्हाला मुक्ती मिळेल. मग हे जे मोक्ष के लिए, मोक्ष प्राप्ति के लिए, आनंद प्राप्ति के लिए नहीं, जन्नत के लिए कुछ भी करने की जरूरत नहीं. कुठे डोंगरात जायचं नाही, कोणत्या गुफेत बसायचं नाही, जप तप व्रत वैकल्य करायचा नाही. डायरेक्ट भगवत प्राप्ती एका शब्दात. कशी? मी मरीन किंवा जगीन एकाच भगवंताला जीवनात कोणत्याही देवाची पूजा करणार आणि बाबांच्या आदेशाने पालन करीन झाली भगवत प्राप्ती. एवढा सोपी काम, एवढा सोपी काम ही भगवत प्राप्ती. असे मी सत्य वचन देतो. असे मी म्हणजे जीव. प्रत्येक माणूस आपला सगळे मिळून कार्य करतात. पुरा परिवार एकत्र बसतो, पूर्ण परिवार एकत्र बसतो. एकट्याचे कार्य आहे. कशाचे कार्य? एकट्याचे कार्य आहे.
तरी आम्ही असं म्हणत नाही. बाय मोह सुटला का नाही? आम्ही म्हणत नाही आम्ही आमच्या कर्मांत चुकलं याची आम्हाला क्षमा द्या असं म्हणतो. मी माझ्या कर्मांत चुकलं याची मला क्षमा द्या. कहू का मी माझ्या कर्माचा भागीदार आहे. कोण भोगेगा जिसका वो भोगेगा. काय म्हटलं बाबाने? जिसका वो भोगेगा. अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के. जो ले अपने कर्मों से ले, जो ले अपने कर्मों से ले, तो कौन भोगेगा? जिसका वो भोगेगा. अपनी करनी अपने पार बाप बेटे का कोण विचार. हे बाबांचे शब्द आहे. म्हणून मी हा शब्द आहे. तुम्ही या देशाची प्रार्थना म्हणता? शाळेमध्ये नाही म्हणलं लहानपणी? मुखी मांडवल नाही म्हणा. प्रत्येक शब्दाला हो किंवा नाही ठळक उत्तर पाहिजे. एखाद्या माणसाचं बोलणं आवडलं तर प्रत्येक गोष्टीला हो नाही तो चुकू पण शकते. चूक स्वीकार करायची नाही. वाटल्यास प्रश्न निर्माण करायचा. शाळेमध्ये प्रार्थना होते, भारत माझा देश आहे. माझा कोण म्हणता? अरे सगळे पोरं एकत्र जमा झाल्या. 5वी 6वी 7वी 8वी 9वी प्रायमरी स्कूल 1 2 3 4 नाही अ ब क ड वर्ग पुरे मास्तर लेबोरेटरी चपराशी उभा झाला. प्रिन्सिपलच्या मागे पुरे मास्तर उभे आहेत. सगळे म्हणून असे म्हणतात प्रार्थना. तरी आम्ही म्हणत नाही भारत माझा देश आहे. माझा कोण म्हणता? आमचा कोण नाही म्हणत. कारण की माझ्या शब्दामध्ये स्वाभिमान आहे. काय आहे? माझा देश आहे हा स्वाभिमान आहे. आणि मी मध्ये काय आहे? मी करता. मी कोण करता. तर माझ्या कर्माचा भागीदार मी कुटुंब खूप मोठं आहे. काके चुलते भावे वसे पण नाही एका चुलीवरच्या खाणारे एका कुटुंबातले. किती सुंदर शब्द बाबांनी दिला. तिथून प्रत्येक माणसाला वचन बद्ध होणे आवश्यक आहे. कुटुंबातला कोणत्या एका माणसाने जरी वचन तोडलं असेल त्याग सुरू आहे. पोरातून चूक झाली त्यांना बाहेर खाल्लं की त्याग तुटला पुऱ्या परिवारात. ही रूपरेषा एवढी सुंदर आहे. ही अनंतपुरी आहे. आम्ही धर्मावर बोलत नाही. आम्ही मंडळावर बोलतो. आम्ही संघटनेवर बोलतो. घ्या उरावर बसली संघटना. निर्माण तर करून टाकल्या. मी तेव्हाच म्हणलो होतो बसली उरावर. कुठे गेली एकदा? बाबा ये तेरे जाने जिगर आधे उधर और आधी इधर. नाही का? नाही का केल्या एकट्याच्या? का केल्या? इलेक्शन केल्या, संघटना बांधल्या, केल्या का? चली जागे मारवत. काय होता प्रश्न? एकता चली जागे मार. ही या मार्गाची रूपरेषा. याचा स्वीकार करणे ही विनंती म्हणजे एवढ्या रूपामध्ये बांधलेलं. असे मी सत्य वचन देतो. पहा असे मी होतो मग असे विचार येंगाड्या. असे मी सत्य वचन देतो. मी सत्य वचन देतो. म्हणून मी माझ्या कर्माचा भागीदार. म्हणून जो करेगा वो करेगा. क्योंकि तू अपने कर्मों का, अपने शरीर का, अपने विश्वास का, अपने कर्मों का जवाबदार तू खुद है. तू वचनबद्ध मेरे भगवान से हुआ नहीं. तर तो जो मी आहे असे मी ज्या सगळ्या गोष्टी असे मी सत्य वचन देतो. सत्य म्हणजे सत्य असा वचन आहे. डायरेक्ट भगवंताशी बोल. किससे बात करना? भगवान से डायरेक्ट. ऐसा संभाषण. असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधीही विसरणार नाही. कधीही विसरणार नाही. सुख असो की दुःख असो, सुख असो की दुःख असो, सुखात मातणार नाही आणि दुःखात चलबिचल होणार नाही. घाबरणार नाही. त्या मरतानी पण माझ्या मुखातून हा शब्द निघला पाहिजे, मरे अजय भगत. द्वार खुले हमारे, द्वार खुले हैं हमारे. मोक्ष की प्राप्ति ऐसी है, आनंद की प्राप्ति ऐसी है. इस तरह अंत समय हमें वेदना नहीं होगी. कर्म भोग सब छूट जाए.
इसीलिए अगर फिर भी है भगवान से गिनती कैसे करे कि भगवान बाबा हनुमान जी आपने कहा है, क्या कहा है? मानते की बात जी आपने कहा तू भगवान आहे, मी मानव. मानव हा कर्म करता पाहिजे म्हणून चुकीस पात्र आहे. जसा चुकीस पात्र आहे तसा क्षमेस पात्र. म्हणून भगवंता त्यापैकी मी एक मानव, मी बाबा मी पण जसा चुकीस पात्र ठरतो तसा क्षमेस पात्र आहे. माझ्याकडून ज्याला चुकांची मला क्षमा करा आणि या कर्मभोगातून सोडवा बाबा. कुठून सोडवा? कर्मभोगातून सोडवा. जर कर्मभोगातून सोडला तर मग भेटेल का कर्मयोग? काय भेटेल? कर्मयोग. म्हणून निष्काम कर्मयोग साधना करतात. भगवत प्राप्ती करता आणि निष्काम कर्मयोग साधना करतात. भावानी चार तत्व हा त्याचा उत्तर. त्या तत्वाला जागृत म्हणजे भगवंत आपल्यापाशी जागृत, आपल्या जवळ, आपल्या सोबत आणि आपण त्याच्या छत्र खाये घालू, त्याच्या निगराणी. फिर मेरा कोई बाल बाका भी कर नहीं सकता. क्यों? मालिक है मेरे पास. कौन है मालिक? मेरा रक्षक, मेरा पिता. कौन नहीं है वो? त्वमेव माता च पिता त्वमेव. त्वमेव नहीं क्या? त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव. त्वमेव सर्व मम देव देव. त्वमेव म्हणजे तू एकमेव. तू एकमेव. तू माता आहेस, तू पिता आहेस. म्हणून बाबा दुंदोजीला पण बाबा म्हटलं गेलाय. हनुमानजीला तर राम शब्दापुढे पण बाबा लागलाय. भगवान बाबा हनुमान मानताय की बाबा, पण परमात्म्याचा समोर बाबा नाही आहे. व्हाय नॉट? का बरं नाही? तो निराकार. कसा आहे तो? त्याला आकार नाही आहे. मग तो का काय? तो माताही आहे, तो पिताही आहे. लक्षात? जर मगाशी म्हटलं की एक आई आपल्या लेकराच्या त्याला पोटात 9 महिने ठेवते, बरोबर? मग एक जीव दुसऱ्या जीवाला जन्म देते तेव्हा तो जीव पुनर्जन्म घेते. त्या असह्य वेदना, त्या कळा, एक जीव दुसऱ्या जीवाला जन्म देते ते असह्य वेदना, त्या कळा, तो त्रास ती आई सुखाने स्वीकार करते. सुखाने स्वीकार करते. बाळ झाला तर बाळाला पाहता अक्षर पडते, माय बेबी माय चाइल्ड. नाही सर्व मोठा आनंद कोणाला? तिला आई बोलायचा गौरव प्राप्त होतो. नाही झाला तर बांज म्हणतात, तिकेच पात्र ठरते माऊली. कोण तिला बोलवत नाही. 2, 4, 5 वर्ष लग्नाला होऊ द्या, काय नाही तर भाऊ तुला काहीच नाहीत का खाली म्हणतात. गावातल्या मैत्रिणी बापू बापू करते, काय मोठी मम्मी मावशी दिसली तर तिच्या पाशी काहीच नाही. तिची शरम. किती केलं तर आई मांडी कापून फेकत नाही, अन्न फेकत नाही, एवढा त्रास सहन करते. आपला पोट मारते आणि पोराला पोटभर चालते. रक्त लाल त्याच्या पांढरा दूध बनवून मुलाला पाजते. नाही, आईची दया जर एवढी असेल तर माझ्या परमात्म्यामध्ये 99 आईची ममता आहे. एका आईच्या जेवढी ममता आहे तर परमात्म्यामध्ये 99 आईची ममता आहे. मग त्याचं प्रेम कसं असेल? तो फक्त तुम्हाला प्राप्त करायचा, मला प्राप्त करायचा. प्रेम जर प्राप्त झाला, अरे वा, आपल्यासारखा सौभाग्यशाली मुलगा नाही. आपल्यासारखा तो बाप मांडीवर घेऊन बसला पोराला. लहानसा आहे तर नाही, बाप आहे ना. अरे बेटा है, ही ममता आहे. एक बाप गर्भाला सांगतो काय माझ्या, अरे हा माझ्याकडचा. तो आनंद, तो स्वाभिमान, तो गौरव. तसाच परमात्म्याला आनंद झाला पाहिजे. मानता की बाबा दुंदजीला आनंद झाला पाहिजे. हा माझ्या सेवा. कोणाच्या? माझ्या सेवा. तुम्ही म्हणता या धर्मामध्ये आता तुमचं आडनाव गुरुजी पवनकर. पवन म्हणजे हवा. बस हवा हवाईच क्या बोल रहा था? या मार्गात लोकांनी, मानव धर्मातल्या सेवकांनी सेवकाची नवीन व्याख्या निर्माण केली. कोणती?
तुम्ही कोणाचे सेवक? नमस्कार केला चुलीत घेतलं तर पहिले तुम्ही सेवक असो. तुम्ही कोणाचे सेवक? आम्ही मंडळाचे सेवक, आम्ही टिमकीचे सेवक, तुम्ही मोहाडीचे सेवक. मग परमात्म्याचे सेवक कोण? ठणठण गोपाल नाही. ही व्याख्या बनवली कोणी? माणसाने बनवली. म्हणून उत्तर दिलं अबे मराल तर परमात्मा हा प्रश्न विचारणार नाही तुम्ही कोणाचे सेवक. मराल तर परमात्मा असा प्रश्न विचारणार नाही तुम्ही कोणाचे सेवक. विचारत कोणाचे नाही. मंडल मानव निर्मित संस्था है, हमने रजिस्टर किए पैसे भर के, उसके सेवक नहीं. अरे संस्था बाद में बनी, पहले परमात्मा के सेवक हम बने, उसके बाद संस्था से जुड़ना पड़ता है, वो भी पैसे देकर. और परमात्मा एक सेवा निष्काम मिलती है वचन लेकर, और हम सेवक उसके बनते हैं. परमात्मा एक सेवक हमारा परिचय. और एक बात और भी याद रख लो कि जब सुबह से विनती बोलते हैं पहले या प्रणाम शुरू करते हैं, भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम से लेकर मानव धर्म की जय तक किसी संस्था का नाम बीच में नहीं है. तो हम योग किसे मांगते हैं? संस्था को मांगते हैं. क्या संस्था हमें कर्मभोग से छुड़ाती है? संस्था हमारी माए बाप है? नहीं. हम भगवान के सेवक हैं और हम भगवान से, बाबा से संबंधित हैं. हम भगवान से संबंधित हैं, हम बाबा से संबंधित हैं. वो हमारा पिता है. पिता की प्रॉपर्टी पे 7/12 जब बनता है प्रॉपर्टी का, तो बच्चों का नाम ऑटोमेटिक चढ़ जाता है. बराबर. वो हमारे पिता है. हाँ, या मार्गाचा ज्ञान, या परंपरेला समजायचं आहे. भक्तीचे 3 रूप आहेत. 3 रूप आहेत भक्तीचे. 3 रूप आहेत. कोणते कोणते? श्रवण, दुसरा कीर्तन, तिसरा स्मरण. श्रवण म्हणजे सेवकांनी सेवकांचे मार्गदर्शन ऐकावे, अनुभव ऐकावे, म्हणजे श्रवण करावे. बैठकीच्या माध्यमातून श्रवण करावे. ते कुटुंबात आणि समाजात त्याचे कीर्तन करावे, म्हणजे सांगावे, आणि त्या परमात्म्याचे स्मरण करावे. हे 3 रूप आहेत भक्तीचे. ही साधी प्राप्त होत नाही. ज्याच्या मागे 3 कारण आहेत. कोणते? अगोदर कष्ट आहे. मानता की बाबाजींना खूप कष्ट होते परिवाराला. कष्टातून दूर होण्याकरता नंबर 2 काय? संघर्ष आहे. बाबांनी खूप संघर्ष केला. काय केला? संघर्ष केला. आणि जेव्हा बाबांनी इमानीद्वारे संघर्ष केला, मग काय झाला? भाग्योदय झाला. भाग्योदय झाला. सेवक तो भगवान हो गया. बाबा का धड़ और भगवान का सर, भगवान का सर और बाबा का धड़ एक हो गया. एक तुच्छ माणूस जो व्यसनी होता, अंधश्रद्धा होता, नाही चरित्रहीन होता, अनेक देवाला पूजणारा होता, अंधश्रद्धाळू होता, इथं सेवक बन गया. काय परिवर्तन घडलं? अब हम शेंडे गुरुजी सेवक बनले. बाबांनी मार्गामध्ये गुरुजी लोकांना जास्त करून मार्गदर्शन बनवलेलं आहे. अमके गुरुजी नाव घेणं त्यांना वाटत, पण बहुत गुरुजीच मार्गदर्शक आहे. वाटला मास्तर लोक विद्यार्थी शिकवतात, अनपढ माणसाला ज्ञानी बनवतात, म्हणून पुष्कळ मास्तर लोकांनी बाबांनी मार्गदर्शन बनवला, पण मास्तरांनी सगळं जास्त खराब केलं. मग मी त्याच्यासारखा शब्द सुटलो होतो. मास्तर लोक आम्हाला व्याकरण शिकवत आहेत. रस्म आणि दीर्घ, लहान आणि मोठी विलांटी असते ना, तर गुरुजीचा मोठा गु. आमचे विलासरावजी भावनकर गुरुजी बसले आहेत. नमस्कार घ्या. यांची खोड शिवणीला शाळा आहे, दामोदर प्राथमिक विद्यालय, यांची स्वतःची शाळा आहे. यांची स्वतःची शाळा. आणि हे परमात्मा एक सेवक. यांचे वडील पण शिक्षक होते. ते माझे परम मित्र होते. कोणते? वडील मित्र होते. आणि त्यांच्या समोर मी असं बोलायचं, ते मला नेहमी बोलायचे, आम्ही मास्तर की केली, भाड झोपली पण एवढ्या वर्ष. हो म्हणायचे ना, तुम्ही कुठून आणता एवढे शब्द म्हणून? आम्हाला नाही बोलताय का? 10 बोलायचे 10 मुलांसमोर सांगतो, कारण की मी त्या परिवाराचा एक हिस्सा आहे. त्याकरता काय करावं लागत असं? एक लक्ष, एक चित्त, एक भगवंत. मगच सांगितलं श्रद्धा भक्ती हे जे आहे ना, हे श्रद्धा म्हणजे
हृदयातून विश्वास म्हणजे श्रद्धा. ती शक्तीमूर्ती पूर्वी श्रद्धा कपूर नाही. हृदयातून विश्वास प्रेम म्हणजे श्रद्धा. हे जर तुम्ही केलं त्याच्याशी संबंधित बनलं तर काय होईल? तो तुमच्या आत्म्यात असल्या कट्टामध्ये येऊन बोलेल. अज्ञानी को ज्ञानी बना देगा वो. अन्नन को आंख देगा, कोडिंग को काया, निर्धन को माया नहीं गया, बांधन को पुत्र दे तो निर्धन को माया. ऐसा मेरा भगवान है. ये आरती में गाने वाले गीत नहीं है, ये यथार्थ है. या हर सेवक अनुभव लेकर बैठे. हर किसी का अपना अनुभव, हर किसी का. बिना अनुभव से कोई मार्ग नहीं है. तो ये हर किसी की कहानी, हर किसी की कहानी और प्रैक्टिकल कहानी. हम किस्मत वाले हैं. हमें महानता की बाबा जिंदू जी देखने मिले, सुनने मिले और समझने मिले. हम इसी युग के वासी हैं. हमें नहीं मालूम उस युग में कौन कौन हुए, हमें नहीं मालूम. हम सिर्फ किताबों में पढ़ के श्रद्धा करते हैं. लेकिन यहाँ पर हमने आंखों से देखा है, कानों से सुना और खुद कर्म कार्य करके हमने उस भगवान को पाया. हम नसीब वाले. जब भी मैंने एक बात बोलते बोला था, देखो तुम्ही सोडून टाकतो, तुमची टक्कल बिनकामाची पडली आहे, डोक्यावर ओझा घेतला. भगवत कृपा महान त्या की बाजू जी जागृत व्यक्तिमत्व है. का बरं? बोले भगवत प्राप्ति हो गई. भगवत प्राप्ति अब वो मानव नहीं रहा. और मेरे महानता की बाजू की विशेषता क्या है? शेंडे बाबा बाबा हयातीमध्ये भगवंताची प्राप्ती केली, भगवंतात विलीन झाले. मुद्दा पकडाने वाले बाबा हयातीमध्ये भगवत प्राप्ती केली, भगवंतात विलीन झाले. तरी पृथ्वीवर येऊन कार्य करून आले, तरी पृथ्वीवर आधीच कार्य करून त्यांच्या नावावर कार्य घडून आले, बाबांच्या शब्दावर कार्य घडून आले. असा व्यक्तिमत्व, जागृत व्यक्तिमत्व हे कुणाला तरी. मग आमचे सर्व पूर्वज मंडळचे म्हणा, कुटुंबाचे म्हणा, आम्हाला म्हणा, तुम्हाला म्हणा, सर्वाले म्हणा. मी पुन्हा सांगितलं, राम हा पूर्ण ब्रह्म होता, तरी पण लक्ष्मणला समजला नाही. लक्ष्मण हा जीव. का म्हटलं? सती आणि रुक्मिणीच्या मोहमाया असताना हा जीव लक्ष्मण रामाला समजू शकला नाही, ओळखू शकला नाही. आमची का गत आहे? आम्ही तर साधारण तुच्छ मानव, म्हणून आम्ही बहुतेक महात्यागी बाजूने समजू शकलो नाही. कधी पहा, रामायणमध्ये रामाचा उल्लेख धनुर्धारी आहे आणि कृष्णाचा उल्लेख सुदर्शनधारी आहे. हनुमानजीचा उल्लेख गदाधारी आहे. आज गदा नाही आहे, सुदर्शन पण नाही आहे. तो धनुष्य कुठे गेला भगवान जाणे. पण महानता की बाजूने एक शस्त्र दिला, तो प्रत्येकाजवळ सर्व संकटावर मात करते, सर्व दुःखाचा नाश करते. शस्त्राचं नाव आहे बाबा हनुमानजी. काय त्याच्या नावाची फूक मारा, सर्व संकट दूर होतात, दुःखही नाहीसे होतात. किती मोठा शस्त्र आमच्या जवळ जागृत आहे. प्रत्येकापाशी हर नर नारी के पास है, बालक सेवक के पास है, हर सेवक के पास नहीं. बाबा ने जो कहा है, अभी मैंने कुछ दिन पहले एक गांव में गया था, कारमोरे नाम का सेवक मिला. 1989 की बात है. बोले बाबा से मिलने गया, बाबा से उस बाबा को बाबा ने उनसे कहा, फक्त हा नागपूर नाही म्हणे. काय म्हटलं बाबांनी? फक्त हा नागपूर नाही, महाराष्ट्र नाही, हा पुरा देश नाही, जगात, जगभर, पूरे जगात जो सेवक भगवता चरणी मिला, त्याची आराधना केला, परमात्मा एक सेवक, त्याचे रक्षण माझ्या एकटा भगवंता करू शकतो. म्हणजे त्याची शक्ती कमी पडणार नाही. हे बाबांनी बोलतो. कुठे चालणार? त्याला टिकवून ठेवायचं, त्याला समजायचं. त्याकरता आवश्यक आहे माणसाने माणसाशी भेद सोडावा. ते मूर्ख आहे, त्यांना कधी ते मोहामध्ये अडले. त्यांचा मोह खुर्शीचा, म्हणून ते तुमचे हे आमचे मोह. त्यांचा मोह खुर्शीचा, पदाचा, संघटनेचा, परमात्म्याची नाहीये, निराकारची. जो त्याचा सेवक आहे, त्या परमात्म्याने याचे दुःख दूर केलं, तर मी याचा किळस कसा करू, कोणत्या नात्यानं करू? जर ज्याने याचे दुःख दूर केलं, आता मी याचं दुःख देतो, तो मला सोडल का? तो त्याचे दुःख दूर करते, तो मलाही दूर करून टाकल. पृथ्वीवर ठेवणार नाही, ही भीती बाळगा. ही लाख मुलाची गोष्ट बोलू शेंडी बोल, नशीब बोल्या उ शब्द म्हणाले मला.
असा तो भगवान, असा तो भगवान. त्याला समजा मोह सोडा. मी टिमकीचे म्हणून मोह नाही, मी मोहड्याच्या म्हणून मोह नाही, मी मार्गदर्शक म्हणून मोह नाही, मी संचालक म्हणून पण मोह नाही, मी अध्यक्ष म्हणून याचा मोह नाही. तो मूर्ख आहे, तो मूर्ख आहे. स्वतःला आंतरराष्ट्रीय अध्यक्ष समजतो. काय ऐपत होती त्याची? कोणी असो, काय ऐपत, काय त्याचं बालपण, काय त्याचे जीवन. अरे हा 5 वर्षाचा 10 वर्षाचा या पदाचा मोह करून करते का? उलट जास्त जबाबदारी वाटली. साधारण माणूस तरी आरामाने पेलून राहिला आपल्या जबाबदारी परमेश्वराचा. तुम्ही अहंकारामध्ये आला, तुम्ही नाही बदलू शकत. तुम्ही मोहाच्या आहारी गेला, तुम्ही मायेच्या आहारी गेला. फसल्या तुम्ही, फसल्या. नाही फसल्या, मोह मायाच्या आहारी गेला. क्रोध निर्माण करून टाकला. माझ्या पदाला धक्का नाही पोहोचला. मी म्हणीन तसा घडल्या पाहिजे, पर मेरे आदेश सत्य चलेगा. मैं किसी खासदार आमदार को समझता नहीं, क्योंकि मैं अंतरराष्ट्रीय संस्था का अध्यक्ष हूं. नाही किती मोठा मोह. आणि अनपढ गवा, साधा साधा, ज्याला बोलताही साधा येत नाही, वाचता येत नाही, फक्त नियमानं वागता येते. कसं आहे ते? ज्ञान पररस मररस योगी. ज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्यापेक्षा मररस योगी, कर्म करून दाखवणारा व्यक्ती म्हणजे योगी. असा जर कोणी ग्रामीण असेल, छोटा असेल, कोणी असेल, ग्रामीण म्हणजे ग्रामीण शहरी काही असो, मला ग्रामीण सांगितलं ग्रामीणचा फरक बहुत पडत होता. कोणताही सेवक नर असेल नाली असेल, जर तो भोळा भाव, तुका म्हणे माझा भोळा भाव देवा, नाही का, भाऊ भोळा असेल आणि प्रेम सच्चा असेल, त्याला मोहमाया नसेल, तर भगवान त्याच्या, कोणाच्या? त्याच्या. म्हणून आम्हाला भोळा भाव निर्माण करायचा. अज्ञानी बनलेला बरा, ज्ञानी बनायचं नाही, जास्त शब्दात फसायचा नाही. गुण भगवंताचे गायचे, महिमा महानता की बाबा जिंदगीची गायची, आराधना एका परमात्म्याची करायची आणि मार्गाचं रूपेशन करायचं. हे सांगण्याकरता तुमचा मार्गदर्शक आहे. जर तोही नियमावर नसेल तर पुस्तक आपल्या समोर ठेवली. नियमावली, दिवा कसा लावायचा, विनंती कशी म्हणायची, कापूर कसा लावायचा, हवन कसा पडवायचा. आम्ही पाहतो सब कुछ तो एक है, फिर सबकी विधि अलग क्यों? आपके देखा गुरु जी ने बोल दिया कि तस्वीर हटा दो. अभी और एक बात बोल देता हूं. भगवान के पास तत्व की फोटो चाहिए, जो भगवान को साथ में मत, जो जिसकी फोटो है उसकी भगवान की प्रतिमा बाद में तत्व की प्रतिमा, उसके जो दूसरे की वो अपने भगवान के तत्व की रखेंगे. डाव्या बाजूला प्रत्येक हनुमानच्या फोटो, डाव्या बाजूला तत्वाचे फोटो पाहिजे. चूक असेल तर मार्गदर्शन करा. नाही उदाहरण सांगा, मला सांगाल. पण बाबाने दिलेली विधी बाबाच्या आदेशानुसार व्हायला. जो आदेश के बाहेर गया गेले गेले जीवन वाया. म्हणून लागा बा एकाच्या. तुम्ही कोण हसले? बा एकाच्या म्हणलो मी ना, बायकाच्या म्हणलो. लागा बा एकाच्या. मगाशी बैठक विषयी चर्चा झाली. अजून तुमचे 2 मिनिटं घेतो, अंधार पडला नाही का, भूक लागली असेल तर तुम्ही नाश्ता केला, ती मर्यादा भंग आहे. म्हणून आम्ही मगाशी नाश्ता नाही केला. आम्हाला वाटलं तर आम्ही तुमची परंगण बाहेर गेलो, 2 बिस्कुटचे पुढे खाल्लो, पुढे वापस आलो. पण बैठकीत नाही खाल्लं, ती मर्यादा भंग. स्वयं भगवान बाबा हनुमानजी बसले, मानत्या की बाबा जिंदगी बसले. आपल्या मर्जीत खाल्ल्या कसं, तुम्ही वाढल्या कसं? का परवानगी घेतला अध्यक्षांची? नाही. बरं का बरं खायचं आपण आपल्या घरी हवन केला. हा सामूहिक हवन आहे. तुमच्या पैशानं हवन घडला तर तुम्ही उपास सोडल्या मूर्खांना, अजून प्रार्थना व्हायची. मेरे बात को समझो मैं क्या गलत है? सामूहिक हवन तुमच्या होती नाही. आम्ही 15 नोव्हेंबरला जायचो शेंडे गुरुजी. आम्ही कसा आदेश होता, सुखाने डबे घेऊन यावे. काऊन? काका घरी उपाशी आले म्हणून. बात तो समजो. वन भोजन आपला डबा आपणच. आम्ही जनरल हवन कार्य सेवकांच्या वतीने, सेवकांच्या पैशाने, म्हणजे त्या हवनामध्ये माझा पण योगदान आहे. मी जे माझी फीस जमा केली, माझ्या पैशाने हवन घडून राहिला, म्हणजे माझ्या घरी घडून राहिला. मग का आम्ही त्या दिवशी उपास पकडत होतो.
हवन झाल्यावर जो संध्याकाळी जेवण होते तो आम्ही जेवण करत होतो, त्याशी आम्हाला उपवास राहायचा. आज तुमच्या गावात आहे सामूहिक एकटे हवन कार्य आहे, तुमच्या वतीने हवन आहे. तुमच्याकडे हवन आलं तुम्ही सकाळी जेवण करता हवनाच्या पहिले, प्रार्थना व्हायच्या पहिले, आज काऊन केलं म्हणजे सुधारा. म्हणून म्हटलं माझा भगवंत एक नामी आहे पण अनंत गुणी आहे. भक्ती अशी पाहिजे, एक पुरुष दुसरा महापुरुष, एक त्यागी दुसरा महान त्यागी, महान त्यागी एक ऋषी दुसरा महाऋषी, महाऋषीच्या वरचा पण महात्मा आहे नाही का. आम्ही मानव आहोत, सेवक आहोत. आम्हाला थोडासा त्याग जमलं पाहिजे, समजलं पाहिजे. म्हणून आम्हाला अल्पाचा त्याग दिलाय बाबा. पण जीवनभराचा त्याग आहे. कोणता आहे? कार्य सुरू करायच्या पहिले त्याग करावा लागते. कोणता? कार्य सुरू करायचा पहिले त्याग सुरू होतो, त्याग करावा लागते. कोणता? अनेक देवांच्या, अनेक देवांच्या. भगवान बाबा म्हणजे मी जीवनात केले सर्व पूजा जुने विचार, घरातले सगळे देवधर्म फोटो विटो काढून असले तर फेकून विसर्जन करून टाक. अनेक देवांच्या त्याग. हे तुमची चूक होती. तुमच्याकडे मी काही लोक पाहिलं होती, तुम्ही काही करायची ज्योत लावायची आहे ते त्याला समजते ना, पण 17ही बोलते, 17ही बोलते. हा पाहिलं बघाशी मी शरम वाटली. बडबड 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 सगळेच करते. बोलायचं अथॉरिटी कुणाला आहे? पण तू समजते ना, चुकेल तर एक जण सांगा ना. त्याला का स्मशान घाट मध्ये काढायला असताना अबे अशी घे, अबे आडवी कर, अबे उभी घे, अबे अशी ठेव. ते कसं पुरे पुरे गुंगलते तिथं चरण कसा राहतो तसे करताय तुम्ही. शांती नावाची वस्तूच नाही. गोंधळ त्याला आवडत नाही. शांतीमधून प्रेम निर्माण होते. प्रेम झाले की भाव निर्माण होते. भाव निर्माण करता करता एक विशेष शब्द दिला बाबांनी. अध्यात्मशास्त्र का सांगते तुम्ही त्याचा अभ्यास करा. प्रपंचामध्ये राहून कधी कधी असा प्रसंग येते, स्मरण चिंतन एकट्यामध्ये स्मरण करा. एकट्यामध्ये स्मरण करा, कुठेही बसून करा, कुठंही. मोबाईल पाहिजे टॉयलेटमध्ये गेल्यावर इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे ते आपलं काम करते, तुम्ही आपलं काम करता, डोळे आपलं काम करता. मी सत्य सांगतो, हसण्याची गोष्ट नाहीये. हा शास्त्र सांगून राहिला तुम्हाला. तो कसा आहे? कसा आहे तो? सदा सर्वत्र आहे. सदा म्हणजे काळ विरहित, सदा म्हणजे सदा, त्याला कोणती काळ नाही, वेळ नाही. बरोबर? सर्वत्र जगात कुठेही कोणत्याही ठिकाणी. त्याची मोजकी व्याख्या नाही आहे. या आज घरात का माझघरात बेडरूम मध्ये हॉलमध्ये पूजेच्या पाठावर असं नाही आहे. सर्वत्र तो सर्वत्र आहे. त्याचं नाव घेण्याकरता कोणतीच बंदी नाही आहे. कुठेही घ्या, केव्हाही घ्या, तुम्हाला मुखातून नाव घेणे, स्मरण, आठवण ठेव. अरे शरीर आपली क्रिया करते, शरीर बी आपलं कार्य करते. तुमच्या मनाने तुमच्या ते कार्य केल्या पाहिजे. हा अध्यात्म सांगतो. समजून राहिले गुरुजी? जेवता जेवता तुम्ही तोंड खाऊन राहिला, पोट भरून राहिला, नामस्मरण करता ना? करता का नाही? का बरं? तो आपले कार्य करतो. तुमच्या मन भावना आपले कार्य करतात. म्हणून तो सदा आणि सर्वत्र आहे. त्याला समजणे खूप मोठी व्याख्या. मार्ग चर्चा बैठकीमध्ये मुलांना अवश्य आणा. एक प्रश्न असा आहे की तुमच्या इथं शाळा प्रार्थना गुरुजी आहेत. गुरुजी हे मास्तर लोक खरं म्हणतो ना, गुरुजीचा मोठा हा प्रश्न मांडत नाही. मांडायला पाहिजे. गोडगोड समस्या गुरुजी लोकांची कसे बोलते तेही चुपचाप बसतात. पण एक प्रश्न सांगतो, गावामध्ये हवन आहे, वर्गात पोरच नाही, मास्तर परेशान, पोरं गेले कुठे? कुठे गेले पोरं? आज पोरं नाहीत. आता दुपारच्या सुट्टीपासून अजी आमच्या गावी हवन होता. जर तुम्ही एवढे सौभाग्यशाली आहात, तुम्हाला एवढी भक्ती आहे, तुम्ही जेवढे श्रद्धाळू आहात, धार्मिक आहात, हवनात जाता, तुम्ही गावच्या बैठकीत हवनात दिसावं. बैठकीत काहीच नाही. काही श्रद्धा नाही. मार्ग म्हणते प्रपंच साधके परमार्थ करे, प्रपंच छोड के परमार्थ उपाशी मरशील म्हणे. बाबा तू येतेस मला प्रत्येकाच्या दिसेस, तू करतेस का? नाही बाबा, तुला प्रेम आहे, मला आवडतं कार्य हो, पण बायको बरोबर पोहोचशील तसे. म्हणून प्रपंच साध, जो वेळ भेटला का तू परमार्थ. म्हणून सुबह की विनती पैठ्या दिया दिन की शुरुआत होने से पहले, और जब घर लौटता है शाम को तब प्रार्थना किया. बराबर है? सूर्योदयानंतर थोडं जंगलात चरायला जातात. सूर्योदयापर्यंत कुठवर म्हणता जातात. तशी माणसाची गत. थोडं निघलं का देवतेची वेळ झाली म्हणता का नाही म्हणतात. हे सच्चाई आहे. म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं तो अनंत गुणी आहे. त्याला पाहण्याची आम्हाला एक दिशा पाहिजे, दृष्टिकोन पाहिजे.
तो जे मुलं आहे हवं नसला की शाळेतून सुट्टी मारतात आणि तेच चर्चा बैठकीमध्ये जातात. परिणाम का होईल? मुलामध्ये संस्कार निर्माण होणार नाही, पोरं मार्गी होणार नाही, पोरं तसंच म्हणतील 14 एप्रिलवाली गुलाबाचा फुल फुर्र. कारण की भीती नाही, भीती नाही. तुम्ही समजून राहिला ना? म्हणून बैठकीमध्ये मुलांना घेऊन जा आणि शाळेतून सुट्टी मारायची नाही. आता माझा मुलगा त्यागाचे कार्य करायचे आहे म्हणून वेळ झाला, बंद करू बंद करू. म्हणून मुलगा मुलगा आम्हाला त्यागा कार्य करायचे आहे. 2 महिने शाळेत सुट्टी चुकीचं येत नाही. प्रायमरी शाळा मुलांचा बेसिक एज्युकेशन आहे. कोणतं एज्युकेशन आहे? बेसिक एज्युकेशन आहे, पाया आहे. आजच नाही शाळा सोडली, शाळेत गेला नाही, उद्या पोरगा कच्चा राहील, उद्या मुलगा कच्चा राहील. शाळा सोडून त्याग करू नका. शाळातच त्याग होऊ द्या. सुट्ट्यामध्ये तुम्ही मोहाचार जाता नाही. माझ्या बहिणीच्या घरी लग्न नाही, बरोबर, आमच्या घरी बिलकुल नाही, सुट्ट्यामध्ये. पण मुलांचं एज्युकेशन खराब करू नका. तो प्रायमरी एज्युकेशन बेसिक एज्युकेशन आहे. गुरुजी बरोबर. आणि आपण कशा चुका मुलांना आणि मुलींनी चर्चा बैठकी जाणे आवश्यक आहे. या मार्गामध्ये सकाळची साधे सेवक असेल तर सकाळची विनंती जशी पहाटे आवश्यक आहे. पक्का सेवकाला माठ जपणे आवश्यक आहे. तसाच दोघांनाही, नर नारीला, बाळ गोपाळांना, सर्वांना साध्या आणि पक्क्यांना सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना जशी आवश्यक आहे. पक्क्या सेवकाला माठ जपणे आवश्यक आहे. तसा साध्या आणि पक्क्या सर्वांना चर्चा बैठकीमध्ये जाणे आवश्यक आहे. चर्चा बैठक कधी सोडायची? एक दिवस उशिरा स्वयंपाक होईल, नाही तर लवकर स्वयंपाक करून जा. आणि एकटे जाऊ नका. तो गेला तर बैठक संपली असं समजू नका. सगळे मिळून जाता तेव्हा प्रेमाने जा. तुम्ही त्याच्या उपस्थितीत जाऊन जा की तुमची हाजरी लागणार. लोक बैठकी सुरू झाली, गावात लोक येत नाही, चर्चा बैठक कोणी घेत नाही. वंचित हा बाबांच्या आगमनापासून चर्चा बैठक, फिरती चर्चा बैठक. भगवान बाबा हनुमानजी महान त्या की दुनियाचा फिरता पहारा. प्रत्येक पक्क्या सेवकाच्या घरी गेल्या पाहिजे. सेवकांनी माझ्या घरी पाय धुतल्या पाहिजे, बैठकीमध्ये बसल्या पाहिजे. समजून जायचं सेवक आले घरात तुझे दिवाळी जसं, समजून जा. म्हणून बैठक घ्यायची. बैठक घर का तुम्ही नाही घेतल्या, पण सामोरच्याने घेतल्या, तुम्ही वंचित राहिल्या. त्याच्या नजरेमध्ये हा तुम्ही सेवक, तुम्ही बैठक घेतली नाही, त्याला समजते तो तुम्हाला सोडणार नाही. म्हणून भगवंताचे दोषी बनण्यापेक्षा अशा प्रकारे कार्य घडवावे. संचालक मोदी मला वेळ झाला असं म्हटलंय. मी उपाशी राहून भक्ती करणारा माणूस, मी बीएड काढायची मर्यादा कधी पाडत नाही. खेळ ठीक आहे म्हणून मी 24 तास उपलब्ध आहोत सेवासाठी, 12 महिने उपलब्ध आहोत. कोणतेच कामं करत नाही. पत्नी सर्व्हिसला आहे आणि जेव्हा मी काय केले, घरदार मानला, गाडी ओढी सगळं काय केलं, मिसेस नोकरी लावून दिला. तेव्हाच म्हटलं का योगिता, तर सर्व वैभव या कमी वयामध्ये एवढा मोठा मी वैभव प्राप्त केलं, शून्यातला, गरीबाच्या लेकरू, त्याच्या कृपेने तुला नोकरी लागली, माझ्या पोटाचा प्रश्न मिटला. म्हटलं आता मी फक्त भगवत कार्य करीन, म्हणून मी फक्त भगवत कार्य करणार. ही माझी सच्चाई आहे. पण यामध्ये मी जे जे मागितलं ते मला मिळालं. क्योंकि इस मार्ग नियम तत्व है, इच्छा अनुसार लेकिन नियमों में रहने के बाद. एवढे बोलतो, माझे 2 शब्द पूर्ण करतो. मी तुमचा वेळ घेतला, आयोजक महोदयांचा पण क्षमा मागतो, भगवान बाबा हनुमानजींना माफी मागतो. आज मी मार्गदर्शन करताना जर या मार्गाची रूपरेषा, बाबांचे आदेश, बाबांचे संदेश, बाबांचे उद्देश आणि मार्गाची रूपरेषा इथे जर कुठं मी चुकलो, भगवान बाबा हनुमानजी मला एक नादान बालक समजून, एक अज्ञान सेवक समजून मला क्षमा करावी अशी मी आपणास विनंती करतो बाबा. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवक सेविका, आई बहिणी, बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. आयोजक महोदयांनी मला एक अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि मला बोलायला भाग म्हणजे चान्स दिला, याबद्दल सर्व आयोजकांचा आभार घ्यावं. आणि मी जे सौभाग्य मिळालं याबद्दल मी एका भगवंताच्या सदा ऋणी राहील. आपण सर्वांचा आभार मानतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार.